तुझा वारस म्हणून तू माझं नाव घोषित केले, तर पुढच्या जन्मी नाही भेटलास तरी चालेल. काही आठवड्यात आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊया आणि मोठ्या भाऊजींना तुमच्या राजकारणातला प्रवेश ऑफिशियली डिक्लेअर करायला सांगूया. आणि आपल्याला मुलगी झाली तर? मुलीचं नाव पण नाही घ्यायचं, मुलगाच होणार, विक्रमादित्य. जानकी, सुभानराव जी. चला आत्याबाईंशी बोलून घ्या. आत्याबाई साहेब, अव तुमचे लई उपकार झालेत बघा माझ्यावर. अहो तुमच्यामुळेच माझा फाटलेला संसार पुन्हा उभा राहिला. फार वाईट वाटलं. गेले 2 महिने फार त्रास सहन केलात तुम्ही. मला आधी कळलं असतं ना तर तुमच्यावर गाव सोडून जायची वेळ झाली नसती. आत्याबाई साहेब, हो त्या पांडुरंगालाच माझी परीक्षा घ्यायची होती आणि ती त्यांना घेतली आणि तुमच्या रूपानं येऊन मदत बी केली. आणखी पुष्कळ काही करायची इच्छा आहे तुमच्यासाठी. वाकणे सगळं काही सविस्तर बोलतीलच तुमच्याशी आणि तुमची राहण्याची व्यवस्थाही करतील. आत्याबाई साहेब, मी, माझी बायको, माझी 2 पोरं, तुम्ही सांगाल तिथं सुखानं राहू. नाही नाही, जानकीला राहू दे ना इथेच. सुमित्राचं बाळणपण होईपर्यंत तिने इथेच राहावं असं वाटतं मला. जशी तुमची मर्जी. मला वाटतंय आत्याबाई गणेशलाही इथेच ठेवावं. तो असल्यामुळे जानकीचंही मन रमेल, शिवाय त्याची शाळाही सुरू होती आता. तुम्हाला काय वाटतं सुभानराव? आत्याबाई साहेब, अहो तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद माझ्या पोरांच्या पाठीशी आहे. हो, मला आणखीन काय हवंय? हेच माझ्यासाठी खूप आहे. ठीक आहे, या तुम्ही. येतो. एव्हरीथिंग इज ओके. काय झाले डॉक्टर? काहीही काळजीचं कारण नाही. तुम्ही माझे रिपोर्ट्स बघितलेत का? ओके. डोंट वरी, काळजीचं काही कारण नाही. फक्त फक्त म्हणजे काय झाले डॉक्टर? काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे इतकं पॅनिक व्हायचं काहीच कारण नाही. फक्त कोलेस्ट्रॉलची लेवल थोडीशी वाढली आहे बस. मृत्यूसाठी तेवढंसं कारण पुरेसं आहे? काय बोलताय साहेब तुम्ही? अहो खरोखर काळजीचं काहीही कारण नाही. रेग्युलर एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट केलं की ह्या सगळ्या लेवल्स नॉर्मल होतील. आराम करा. सो डोंट वरी अँड टेक केअर. आणि कधीही गरज वाटली तर मला फोन करा. ओके, बाय. नाही, आता तुम्ही आम्हाला अजिबात सोडून जायचं नाही. नाही ग, आणि समजा गेलात तर आपण समजा एकत्रच जायचं. नाही र पोरांनो, एकदा विस्तवाशी खेळ खेळलोय आपण, आता पुन्हा नाही खेळणार कधी. आपण आता इथंच राहूया. ही माणसं लई चांगली आहेत. अरे नुसती चांगलीच नाही, देव माणसं म्हणा ना. नाहीतर या मतलबी जगात कोण कोणासाठी करतंय एवढं. अहो काय झालं? काय म्हणाले आत्याबाई? अगं, वाकनीस साहेबांशी बोललो, आत्याबाई साहेबांना मी भेटलो. सध्या तरी आपली राहण्याची व्यवस्था जिथं राजन राहतो ना तिथं केली आहे. अहो पण तिथं राहून काय करायचं आपण? आता त्यांच्या मनातलं म्या कसं सांगू? त्यांनी आपल्याला इथं आणलंय, आता पुढचं बी तेच बघतील ना. अगं तू कशाला चिंता करते आई? अगं पण आता आत्याबाई साहेब काय ते बघून घेतील ना. त्या आणि वाकणी साहेब ठरवतील काय करायचंय ते.
पण आता आपण एकत्रच राहायचं, हो की नाही गड्या? दादा काही प्रॉब्लेम आहे का वाटतोय का प्रॉब्लेम? नाही तसं नाही, पण खूप टेन्स दिसतोयस म्हणून. म्हणजे काय अशक्त वगैरे वाटतोय मी, किंवा डोळ्याखाली माझ्या काळं वगैरे झाले का रे? नाही रे दादा, असं काही नाही, पण चेहरा जरा नर्वस दिसला म्हणून विचारलं. हा हा, वा ठीक आहे. तू का आला होतास? बसू. हा बस ना. दादा, तुझी उमेदवारांची नावं सांगितली, जो निर्णय घेतलायस तो मला पटलेला नाहीये. तुझ्यासाठी मुंबईची जागा निवडली आहे. मला तेच पटलं नाहीये. दादा, राजकारण हा माझा प्रांत नाहीये खरंच. उद्या जर निवडून आलो ना तर सगळ्यांना संगीत ऐकणं बंधनकारक करीन मी. विधान भवनात विरोधकांनी वाजवलेले बाकडे हे सुद्धा संगीत असतं. आणि मला तेच ऐकायचं नाहीये. म्हणजे काय, सवयी लागतात ना पटपट. काय करायचं तुला? बासरी वाजवत बसायचंय का? मला हसवत राहणार आहेस? या दोन्ही गोष्टी खूप निरपेक्ष भावनेतनं करतो दादा मी. हे बघ, म्हणजे यातून पहिल्यांदा आधी मला आनंद मिळायला हवा. मिळतोच, जसा तुला राजकारणात मिळतो. म्हणजे तुला इच्छा नाही? अजिबात नाही. पण मी एक सांगू दादा, तू अहिल्याला का संधी देत नाहीस? नाहीतरी तुझ्या राजकीय गुरूंची मुलगी आहे ती. शिवाय तिलाही इच्छा आहे या सगळ्यात. बायकांनी राजकारणात यावं हे जाहीर भाषणापर्यंत ठीक आहे, पण जेव्हा ती गोष्ट घरापर्यंत येते तेव्हा विचार करावा लागतो. नाही म्हणजे तिच्याही माहेरी तसं राजकीय वातावरण होतच की. तिचे वडील असते तरी सुद्धा ते हेच म्हणाले असते. पण दादा, आपला पक्ष बायकांना प्राधान्य देणार आहे ना. शिवाय ती राजकारणात आली तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मला विचार करावा लागेल. ठीक आहे, कर विचार. आपण पुन्हा कधीतरी बोलूया ह्या विषयावर. हं? येऊ मी? वामन, मी अजूनही नर्वस दिसतोय का रे? दादा, राजकारण या विषयावर बोलायला सुरुवात झाली की कळत नकळत तू फ्रेशच होतोस एकदम. तात्पर्य काय, ही तुझी निवृत्तीची वेळ नाही. येऊ मी? पोरा, तू आमच्यासाठी लय पायपीट केलीस. असं काय बोलतेस रखमा मावशी? अगं माझं कर्तव्यच होतं ते. अरे आमचा संसार एवढा फाटला होता की त्याला ठिगळं लावता लावता तुमच्या समध्यांचीच तारांबळ उडाली. ये रकमे, आता बस झालं ते रडगाणं. आता पुढं काय करायचं याचा विचार करूया. म्हणूनच मी इथं आलोय. खरं तर वाकणे साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनाच न्यायला हवं, पण जानकी आणि गणेशला इथेच राहावं लागणार. अगं रकमे, सुमित्रा बाईसाहेबांच्या सोबतीसाठी म्हणून जानकीला आणि गण्याला शाळेत पाठवण्यासाठी. जानकी, किल्लेदारांनी तुझ्यासाठी एवढं सगळं केलंय. आता आणखीन एकच शब्द टाकून बघ. कोणता? तुमची जमीन सोडवण्याचा. हे बघ, तुमचं शेत जर तुम्हाला परत मिळालं ना
तर हा सगळा आभाळच संपेल. शिवाय सुभान काका आणि रखमा मावशी त्यांना पण खूप बरं वाटेल. नाहीतरी शेत परत मिळाल्याशिवाय मी लग्न करणार नाहीच आहे. तुमचं शेत सोडवायला आपल्याला जेवढे कष्ट पडणार आहेत ना, त्यापेक्षा खूप कमी कष्ट इथल्या लोकांना होणार आहेत. अगं नुसता मुंबईतून एक आवाज जरी गेला ना, तरी तो राघोबा शेठ पळत येईल इथपर्यंत. बरोबर आहे रे तुझं. मी आत्याबाईंनाच विचारून बघते. काय रे दादा, रात्रीच्या वेळेला उसळ खातो? उसळ? कसली उसळ? ही काय गोळ्यांची उसळ? धडधाकट असताना एवढ्या गोळ्या, आजारी पडल्यावर काय करशील? आजारी पडल्यावरच गोळ्या खातात असं कोणी सांगितलं तुला? आजारी पडू नये म्हणून सुद्धा गोळ्या घेतात. हं? असं आहे. तेव्हा परशु, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. बाउन्सर, काय इंग्लिश मध्ये बोला? बाउन्सर झालं. आधीचं मराठीतलं कळलं. सो नो इंग्लिश वेन टॉक यू अँड मी बिटवीन. अरे वा वा वा. परशु, तुला असं म्हणायचंय की जेव्हा आपण बोलू तेव्हा नो इंग्लिश बिटवीन. शिक्षण असं अर्धवट सोडलं नसतंस ना, तर ही वेळ आली नसती तुझ्यावर परशु. अरे येळ काय सांगून येतोय? अरे तू सुद्धा उमेदीमध्ये जर तालमीमध्ये घुमला असता की नाही ही. बस झालं आता, दोन झोपा. झोपते कसला? पाठ धरले. पाठदुखीवर काय गोळी आहे काय? बिग आईज आय गो. आलात? लक्ष्मीला गाठाडून आलात? काय सांगितलं भाऊजींना? मी दादाला सांगितलंय मला राजकारणात काहीही इंटरेस्ट नाही. मी कुठला तरी दुसरा व्यवसाय करीन. दुसरा व्यवसाय म्हणजे? नाही, तुमचा इंटरेस्ट कशात आहे? बासरी रिपेअर करायचं दुकान टाकायचं? नाहीतर मग तुम्ही लंडन मध्ये मिळवलेला जो काळा कोट आहे तो घालून मामलेदार कचेरीच्या बाहेर एखादा टेबल टाकायचा? नाही, सांगा ना, काय करायचं काय? कदाचित तसं केलं तर मी जास्त सुखी होईन. हो का? मग बासरीच्या दुकानात मी काय करायचं हे सांगा ना. तू तिथे काहीही करायचं नाहीस. खरं तर तू काय करावंस हे ठरवलंय मी. जेव्हा मी राजकारणात जाणार नाही असं दादाला सांगितलं, तेव्हाच ह्या पदासाठी आपल्याच घरातलं कोणीतरी असावं असंही सुचवलंय. मग कोणाचं नाव सुचवलं? तुमच्या लाडक्या सुमित्राचं का त्या मोलकर्णीचं? माणूस कुणी का असे ना, आपल्या घरातलं असलं म्हणजे झालं. हो का? तुम्ही असं का नाही करत? जानकीचा भाऊ आहे ना, तो याच घरात राहतोय आता, मग त्याचंच नाव सुचवा ना. या घरात तूही राहतेस. बापरे, म्हणजे तुम्ही माझंच नाव सुचवलं की काय? मी तुझंच नाव सुचवलंय. नाही नाही, परत सांगा. तुम्ही माझं नाव सुचवलंय? हो, मी तुझंच नाव सुचवलं आहे. कसं आहे, या घरामध्ये राजकारणातलं दादा नंतर जर कोणाला काही कळत असेल तर ती तूच आहेस. म्हणून मी दादाला तुझं नाव सुचवलं. मला तर या क्षेत्रात नक्की जायचं नाहीये, पण मी त्याला म्हणालो की तिच्या रक्तात राजकारण आहे, तिचा या पदासाठी विचार कर. आणि कसं आहे, स्त्री उमेदवार असेल तर कदाचित त्याचा ॲडव्हान्टेज जास्त मिळेल. यू आर ग्रेट. यू आर रिअली ग्रेट.
गण्या हा लय बरं वाटत रे बाबा. हा 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 वर 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 जरा वर जरा. आय 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 आय. ए गण्या असंच माझं काम करत राहा रे बाबा. हं मी तुला पैसे देत राहीन आणि अशीच कामं केलीस खूप मोठा पैसेवाला होशील तू. कळ का? जसा मी होणार आहे पतपेढीवाल्या कर्जदारांची कर्ज माफ करून. फोन वाजला फोन घे. तू माझा सेक्रेटरी आहे बरं का, म्हणजे माझा वाकणीसच जणू. वा वा घे रे. मी नाही, पलीकडचा माणूस कानात घुसून बोलतो असं वाटतं. नाही कोणाचा जीव चाललाय. हॅलो कोण? जाधव काय खबर पोचली वाटत? आता अख्ख्या गावाचा मालक झालो मी. पर किती माणसं जमली आणि किती लाखाचं कर्ज आहे? काय तुझी जाधव जरा मोठी मोठी कामं आणा की. आता कोण? तो पतपेढीचा मॅनेजर टोपे. अरे का टोपे लंगोड धोतर यांची भीती दाखवतो का रे? त्या टोपेचा बाजार उठवायला वेळ लागणार नाही. तू काळजी करू नका जाधव. तू 4 माणसं जमा कर, समद्यांची कर्ज माफ करून टाकू. अरे पतपेढी आपल्या बापाचीच होणार. एक काम करायचं जाधव, एवढ्या रकमेचं कर्ज माफ होईल कळ काय, त्यातले 10% रोकड माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. हा चल ठेव. लखपती होणार मी गण्या. तुलाही लकी आहे रे बाबा. तुझे पाय पाठीला लागले आणि लक्ष्मी माझ्या नावाचा पोवाडाच गात आली. वा 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 गण्या वा. पण तुला नाराज नाही करणार मी. अरे देवा. आली का ग बाई? मला वाटलं आईच्या पदराची ऊब मिळाली. आता कशाला आत्याबाईंची आठवण येते? नाही आत्याबाई साहेब, आज तुमच्यामुळे माझं सगळं कुटुंब एकत्र आलं. तुमचे उपकार मी कधी नाही विसरणार. अगं बाई मी काही केलेलं नाहीये. सगळं केलंय ना ते वाकणीसांनी. आभार मानायचेच तर त्यांचे मान. त्यांचे तर पाय मी धरणारच आहे, पण तुम्हाला नमस्कार करायला म्हणून आले. अगं राहू दे. मला नमस्कार करण्यापेक्षा तुझ्या पांडुरंगाला नमस्कार कर. मी काय वाकणीस काय, आम्ही म्हणजे निमित्त मात्र ग. बाकी सगळं विधिलिखित होतं बघ. अजूनही खूप बघायचंय आपल्याला. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ते नंतर. आधी मला तुझ्याशी काही बोलायचंय, ते जास्त महत्वाचं आहे. पहिले तुम्ही बोला मग. आधी गण्या तुला भेटला, तुझे आई बाबा पण भेटले. आता त्या दिवशी मी जे तुझ्याशी बोलले होते ना, ते मी त्यांच्याशी पण बोलणार आहे. कशाबद्दल? तुझ्या लग्नाबद्दल. लग्न? पण आत्याबाई नाही आता मी तुझं काही ऐकणार नाही. तू म्हणाली होतीस का नाही की माझे आई बाबा असल्याशिवाय मी लग्नाबद्दल काही बोलणार नाही म्हणून. मला त्यांच्याच बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. जे बोलायचं आहे ते लग्नानंतर. पण मला खरंच इतक्यात नाही लग्न करायचं. नवऱ्या मुलाचं नाव ऐकल्यावर होशील तयार? म्हणजे तुझ्यासाठी मी मुलगा बघून ठेवलाय. मी तर त्याला ओळखतेच, पण तू सुद्धा चांगली ओळखतेस त्याला. अगं राजन. का हे बाई हरवलीस कुठे? राजन पसंत आहे ना तुला? म्हणजे पसंत नसेल तर आपण दुसरं स्थळ बघू. नाही नको. काय नको? राजनशी लग्न नको का दुसरं स्थळ नको? लग्न करायचंय ना तुला? मला नाही करायचं लग्न. लग्न नाही करायचं? मग काय करायचंय? मला नाही माहित. माहित नाहीये ना?
मग मी म्हणते त्याला हो म्हणायचं. मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे तुझी. म्हणजे राजांचं नाव ऐकल्यावर मनात तर अगदी लाडू फुटतायत. बोलायचं कसं? आतेबाई साहेब, खरंच राजन माझा फक्त चांगला मित्र आहे. आमच्यात तसं काही नाही. अगं मैत्री वेगळी, लग्न वेगळं. अहो, पण म्हणून एकदम लग्न आमच्यात खरंच असं काही नाही. गाड्या शपथ. आता मी कुठे म्हटलं पण तसं काही आहे तुमच्यात म्हणून. मला आपला राजन चांगला मुलगा वाटला म्हणून तो मी तुझ्यासाठी सुचवला. तुम्ही राजनला विचारलं का? त्याच्याशी तुला काय करायचंय? मुलीचं काम एकच, सांगितलं की भोवल्यावर जाऊन उभं राहायचं आणि अंतरपाटाच्या पलीकडे जो मुलगा उभा असेल त्याच्या गळ्यात माळ घालायची. पण आई बाबा. त्यांच्याशी उद्या सकाळी बोलणारच आहे मी. जमलं तर तारीखही काढून ठेव. तारीख? पण माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच असेल. काळजी करू नकोस. जा.